मी पुण्यातूनच आहे। अकलूजचे धवलसिंह मोहिते पाटील अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। अजित पवार आणि धवलसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे। धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। धवलसिंह हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे तर रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चुलत बंधू आहेत। तर सहकुटुंब धवलसिंह मोहिते पाटील अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, धवलसिंह मोहिते पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक पार पडते, काय बैठकीचं कारण, काय अपडेट? प्राजक्ता, मी पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर आहे आणि अगदी सकाळी 7:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत येणाऱ्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल या दोन्ही जिल्ह्यातल्या नेत्यांची बैठक आज दिवसभर होणार आहे। पुणे जिल्ह्यातले सगळेच आमदार या बैठकीसाठी दाखल होणार आहेत। पण दोन मोठ्या बातम्या अजित पवारांच्या पक्ष कार्यालयातून आल्या आहेत। एक म्हणजे सकाळी रुपाली ठोंबरे हे अजित पवारांच्या भेटीसाठी लवकर दाखल झाल्या होत्या। पक्षातून प्रवक्तेपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर रुपाली ठोंबरे हे अजित पवारांच्या भेटीसाठी आल्या होत्या, पण दुपारी ही भेट होणार आहे। आणि दुसरी मोठी बातमी सोलापूर जिल्ह्यातून आहे। धवलसिंह मोहिते पाटील, ज्या मोहिते पाटलांचं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात वचक आहे, दबदबा आहे, त्या खरं तर मोहिते पाटील घराण्यातले धवलसिंह मोहिते पाटील यांनी सहकुटुंब अजित पवारांची भेट याच पक्ष कार्यालयात घेतलेली आहे। त्यांच्या मातोश्री, त्यांच्या पत्नी या देखील सोबत होत्या। विजयसिंह मोहिते पाटलांचे हे सख्खे पुतणे आहेत रणजितसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील, या दोघांचे ही चुलत बंधू आहेत। खरं तर नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता। 3 ते 4 आमदार यांनी भाजपसोबत जाणं पसंत केलं होतं आणि आता ही विस्कटलेली गुढी जी आहे ती सांभाळण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून होतोय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण मोहिते पाटील हे सोलापूर असेल किंवा अकलूज असेल या जिल्ह्यातल्या, सोलापूर जिल्ह्यातल्या राजकारणातलं मोठं नाव आहे। धवलसिंह मोहिते पाटलांचे वडील प्रतापसिंह मोहिते पाटील हे खासदार होते, राज्याच्या मंत्रिमंडळात ते होते। स्वतः धवलसिंह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत, शिवसेनेत त्यांनी काम केलेले आहेत, अनेक सामाजिक संघटना ते आता अकलूज मध्ये चालवतात। या भेटीचं नेमकं कारण काय, या भेटीनंतर काय साध्य होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित, वेळोवेळी अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। पुढची बातमी, भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे। बहुतांश उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। काल संध्याकाळी उशिरा प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म रवाना करण्यात आले। उर्वरित जागांवरील उमेदवार निश्चिती 2 ते 3 दिवसात करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर भाजपनं शिक्कामोर्तब केलं असल्याचं कळतंय, काय अपडेट? नक्कीच गेल्या 3 दिवसांपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये घडामोडी सुरू आहेत आणि प्रामुख्याने नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक संदर्भामध्ये भाजप आपल्याला ऍक्शन मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। जे अनेक नगराध्यक्ष आहेत त्या नगराध्यक्षांना आपल्याला एबी फॉर्म कालच भाजप प्रदेश कार्यालयामधून रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र हे एबी फॉर्म देत असताना मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक पातळीवरती बंडखोरी होणे ही खबरदारी भाजप पक्ष तुषार, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद।